brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार मंडळी, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहता नवीन सदर पैसा पाणी. दर रविवारी मुंबई तकवर तुम्हाला एक नवीन शो बघायला मिळणार आहे. त्याचं नाव आहे पैसा पाणी. या नावाने एक न्यूजलेटर मुंबई तकच्या वेबसाईटवरती दर रविवारी मी लिहितच असतो, मात्र आता याला व्हिडिओचं पण स्वरूप देण्यात येत आहे. तर या पैसा पाणीमध्ये आपण 3 गोष्टींच्याबद्दल बोलणार आहोत. पहिली म्हणजे टेक्नॉलॉजी, विशेष करून जे AIचे बद्दल होत आहे. दुसरं कॉर्पोरेट किंवा कंपनीजच्या बद्दल आणि तिसरं म्हणजे इकॉनॉमीच्या बद्दल. तर आज आपण बोलणार आहोत AIच्या बद्दल आणि त्याचं कारण असं आहे की एक नवीन आर्टिकल खूप व्हायरल झालं आहे. ते आर्टिकल लिहिलं आहे मॅट शुमर नावाच्या एका AI कंपनीचे CEO आहे. त्यांनी हे आर्टिकल लिहिलं आहे आणि हे खूपच व्हायरल आहे. विशेष करून X म्हणजे जे ट्विटर आपण ज्याला म्हणून ओळखतो, तिथे त्याला मिलियन्स लोकांनी ते आर्टिकल वाचलेलं आहे आणि त्यांच्या जे आर्टिकल आहे त्याचं हेडिंग आहे समथिंग बिग इज हॅपनिंग. अर्थात की काहीतरी खूप मोठं होतं आहे. आणि त्यांनी हे जे खूप मोठं होतं आहे हे त्यांनी AIच्या बद्दल म्हटलं आहे. मात्र त्यांनी जे तुलना केली किंवा ते सांगितलं की कसं समजायला पाहिजे की किती मोठं आहे, हे त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला आठवतं का की फेब्रुवारी 2020 साली जेव्हा कोरोना व्हायरस यायला सुरू झाला होता की चीनमधला कुठला तरी व्हायरस आहे, तर लोक त्याच्याबद्दल फार सिरियस नव्हते. त्यांना असं वाटलं होतं की अरे हा असाच कुठला व्हायरस आहे, येऊन तो निघून जाईल. तर तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की ते काही तसं झालेलं नाही आहे. कोरोना व्हायरस आल्यामुळे किमान 2-3 वर्ष आपलं पूर्ण जग बदलून गेलं किंवा आपल्या कामाचं स्वरूप बदलून गेलं. तर मॅट शुमर असं म्हणतात की AI पण 2020 फेब्रुवारीमध्ये जी परिस्थिती कोरोना व्हायरसची होती तीच AIची आहे. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा की आपण त्याला खूप कमी लेखतोय. AIला जेवढं त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो त्याला आपण फार कमी लेखून चाललेलो आहे. तर याचबद्दल मी त्या लेखाबद्दल जे त्यांचं आर्टिकल आहे त्याच्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवला आहे. त्यांनी मुख्यरित्या 3 गोष्टी म्हटल्या आहेत त्यांनी. पहिलं गोष्ट त्यांनी अशी सांगितली आहे की AI हे दर वर्षी चांगलं होत गेलं आहे, म्हणजे इट हॅज गॉट बेटर एव्हरी इयर. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की AI आता पुष्कळशी कामं ती माणसापेक्षा बेहतर करू शकतोय आणि फास्ट करू शकतोय. तिसरी गोष्ट ते असं म्हणतात आहे की आता आम्ही काय करावं, जर हे जग बदलतंय AIमुळे, तर आम्ही काय करावं. या 3 गोष्टीवरती मी मुख्यतः आज बोलणार आहे. तर पहिली गोष्ट त्यांनी असं म्हटलं आहे की 2022ला जेव्हा ChatGPT लॉन्च झालं तेव्हा AI जे होता तो साधारण जे मॅथ्स आहे किंवा गणित आहे की 7 गुणे 8 याचं उत्तर तो छातीटोकपणे सांगायचा की 54 आहे. म्हणजे त्याला गणित येत नव्हतं, तो 56 नाही सांगायचा. तर गणित पण त्याचं वीक होतं, कमजोर होतं 2022 साली. मात्र 2023 येता जे AI आहे त्यांनी एका प्रकारे जी अमेरिकेचं त्यांनी उदाहरण दिलं आहे की अमेरिकामध्ये वकिलीसाठी जी बार एक्झामिनेशन असते, बार एक्झाम, की त्याला पास करून तुम्ही वकिली करू शकता. तर त्यांनी AIनी त्याला सुरू केलं, त्याला पास करणं सुरू केलं. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की जे ग्रॅज्युएट लेवलचं सायन्स असतं त्याची पण माहिती AIला मिळून गेली. तर एका वर्षापूर्वी त्याला कुठे तर गणित जमत नव्हतं, एक साधारण गुणाभाग येत नव्हतं आणि एका वर्षानंतर तो ग्रॅज्युएट लेवलची सायन्स त्याची समज येऊन चुकली होती. मॅट शुमर पुढे असं म्हणतात की 2024 येता एक सॉफ्टवेअर लिहिण्यासाठी पण त्यांनी सुरुवात करून दिली AIने. त्यांचं म्हणणं आहे की ते फार म्हणजे असं चांगलं सॉफ्टवेअर नव्हतं, मात्र एक वर्किंग सॉफ्टवेअर लिहिण्याची सुरुवात 2024ला झाली. मात्र 2025 येता जगातले जे मोठे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत त्यातल्या बऱ्यापैकी लोकांनी असं म्हणायला सुरू केली की मी आता माझं सॉफ्टवेअर लिहिण्याचं काम किंवा कोडिंगचं काम जे आहे ते दिलेलं आहे AIला. म्हणजे AI काम करतो, नंतर मी त्याला बघतो, चेक करतो काय आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की 2026च्या फेब्रुवारीला जे नवीन मॉडेल आले आहेत, कोडेक्स जे OpenAI किंवा ChatGPT आलेलं आहे किंवा ओपस जे नवीन मॉडेल आलेलं आहे एन्थ्रोपिकचं, यांच्यामध्ये आता ते फक्त याच गोष्टी नाही करू शकत. त्यांचं आता जजमेंट पण चांगलं झालेलं आहे. म्हणजे त्यांना चांगलं वाईट कळायला लागलं आहे. त्यांना टेस्ट पण आला आहे. टेस्ट म्हणजे त्यांना मी काय म्हणते त्याला की त्यांना कळायला लागलं की हे चांगलं आहे, हे वाईट आहे. तर या गोष्टी त्यांचं म्हणणं आहे हा गेम चेंजर आहे. त्यांनी स्वतःचं उदाहरण देऊन सांगितलं आहे की मी आता माझं सगळं काम त्यांच्या 2 कंपन्या आहेत. एक तर आहे अदर साईड AI आणि हायपर रायटर
ए आय. त्यांचं म्हणणं आहे की ते CEO असताना सुद्धा ते पुष्कळसं काम AIला सोपवून ते मोकळे होतात. नंतर येऊन चेक करतात तर ते काम बऱ्यापैकी झालेलं असतं. तर जी दुसरी गोष्ट आहे, एक तर सांगितलं त्यांनी कसं आपण सांगितलं की दरवर्षी त्यांनी दे हॅव स्टार्टेड डुईंग बेटर दॅन व्हॉट दे वर डुईंग अर्लियर इयर. म्हणजे 2022मध्ये गणित पण येत नव्हतं आणि 2026मध्ये तो बऱ्यापैकी काही काही कामं AI करत आहे. तर त्यांनी असं म्हटलं आहे की आता कुठले कुठले कामं AI करू शकतो. त्यांचं म्हणणं आहे की रिसर्च करू शकतो, लाँग आर्टिकल लिहू शकतो, मार्केटिंग प्लॅन बनवू शकतो, लीगल कॉन्ट्रॅक्ट हे फार महत्त्वाचं आहे की जेव्हा लीगल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपण कुठले पिटिशन म्हणतो किंवा कुठलाही लीगल कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचा स्टडी तो करू शकतो. फायनान्शियल एनालिस्ट म्हणजे जे स्टॉक मार्केटमध्ये किंवा इतर बँकांमध्ये कामं करतात ते कामं पण तो चांगल्यारीत्या करू शकतो. सॉफ्टवेअर इंजिनियर तर तो आहेच. हे आपण गेल्या काही दिवसामध्ये ऐकलं आहे की कसं सॉफ्टवेअरची जी कोडिंग आहे ती AI करू शकतो आणि त्याच्याचमुळे आपण बघितलं की भारतातल्या ज्या IT कंपनीज आहे म्हणजे TCS, इन्फोसिस, टेक महिंद्रा या कंपनींमध्ये सुद्धा आपण बघितलं की ज्या मोठ्या 5 कंपनीमध्ये त्याच्यात गेल्या वर्षभरात जवळपास नवीन भरती बंद झाली. फक्त 17 लोकांना त्यांनी घेतलं म्हणजे पहिल्या 9 महिन्यामध्ये. तर IT इंजिनिअरचं जे काम आहे ते कुठेतरी कमी होत चाललं आहे किमान जे म्हणजे काय म्हणतात त्याला एंट्री लेवलचे जे लोक आहेत त्यांचं. तर एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ही मला पण माहीत नव्हती. त्यांनी असं म्हटलं की सॉफ्टवेअर जे आहे याला AI लॅब्स म्हणजे ज्या AI बनवणाऱ्या कंपनी जसं जेमिनी म्हणा किंवा ओपन AI म्हणा किंवा एन्थ्रोपिक त्यांनी सुरुवातीला का जर त्यांनी याच्यावरती लक्ष दिलं सॉफ्टवेअर बनवण्यावरती, कारण त्यांना जेव्हा नवीन मॉडेल बनवायचं असतं तर त्यांना सॉफ्टवेअर लिहावं लागतं किंवा त्यांना कोडिंग करावी लागते. तर ते काम AIनी करायला त्यांनी फोकस केला की बाबा हे काम जर आपण AI करणं केलं तर आपलं नवीन मॉडेल फार पटकन येईल आणि त्याच्याचमुळे आपल्याला दरवर्षी एवढे फास्ट अपडेट दिसायला मिळतात आहे. तर मॅट शुमर असं म्हणतात की AI आता ही जी कामं त्यांनी नोंदवली आहेत ते कामं पहिलेपेक्षा म्हणजे माणसापेक्षा ते चांगलं करतात जर त्याला थोडं आपण सुपरविजन दिलं त्याला तर आणि ते फास्ट करतात म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षा ते 5 ते 10 तुलनेत यांनी ते फास्ट करू शकतात असं त्यांचं म्हणजे 5 ते 10 टाइम्स दे कॅन डू द फास्टर वर्क. तर एक तर ते माणसासारखं काम करू शकतो आणि दुसरं ते फास्ट करू शकतो. तर त्याच्यामुळे आता शेवटचा जो मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही आणि आम्ही काय करावं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याही लोकांचं काम स्क्रीनच्या समोर बसून आहे, जसं माझंही आहे, तुमचंही पैकी बऱ्यापैकी लोकांचं काम एका कम्प्युटर समोर बसून आपण आपलं काम करतो. तर त्यांचं म्हणणं असं आहे की जे लोक कम्प्युटरच्या समोर बसून काम करत आहे त्यांच्या नोकरीला किंवा त्यांच्या कामाला धोका आहे आणि हीच गोष्ट जे एन्थ्रोपिकचे CEO आहे त्यांनी पण आता काही दिवसापूर्वी म्हटली होती की येत्या 5 ते वर्षामध्ये 3 ते 5 वर्षामध्ये जे व्हाईट कॉलर काम म्हणजे जे आपण ऑफिसमध्ये बसून करतो त्यातलं अर्ध्या नोकऱ्या कमीत कमी ज्या ओपनिंग म्हणजे सुरुवातीला ज्या नोकऱ्या असतात जे आपण म्हणू ट्रेनी किंवा असिस्टंट मॅनेजर किंवा ज्युनियर ॲनालिस्ट अशा ज्या नोकऱ्या आहेत ज्या एंट्री लेवल नोकऱ्या आहेत त्या अर्ध्यापैकीहून अधिक पण त्या नोकऱ्या वाईप आऊट होऊ शकतात. तर ही भीती जी आहे ती खरी आहे की नोकऱ्या जाऊ शकतात. आपण जसं बघितलं की IT सेक्टरमध्ये हायरिंग आता बंद झाली आहे. मग मॅट शुमर असं म्हणतात की तुम्ही काय केलं पाहिजे. तर त्यांनी फार महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा ChatGPT यूज करता, जेमिनी यूज करता किंवा ग्रुपला यूज करता, डोंट यूज ॲज गुगल सर्च. त्याचा अर्थ काय झाला की आपण काहीतरी असं लिहितो आणि मग त्याचं उत्तर आलं तर आता ते आपण पहिले गुगल सर्च करायचो तेच आपण आता जेमिनीमध्ये करतोय किंवा ChatGPTमध्ये करतोय. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही त्याला नेमकं काहीतरी काम द्या, त्याला टास्क द्या काहीतरी की तुमच्याकडे जर एक्सेल शीट कुठली आहे तर ती त्याला द्या आणि रोज किमान अर्धा ते 1 तास जे आहे त्या AIला शिकण्यावरती लावा की त्याचं कसं आपण आपलं जो रोजचं काम आहे ते काम झाल्यानंतर सुद्धा अर्धा तास किंवा 1 तास त्याच्यावरती द्या आणि ते काम तुम्ही जे करताय ते तुम्ही करून बघा की ते AI करणं कसं होत आहे. तो चुका करेल नॅचरली, ते काही चांगलं नसणार आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ओनली डिफेन्स आणि हे सगळेच लोक म्हणतात की तुम्ही जर AI शिकला नाही तर तुमची नोकरी धोक्यात येईल. नोकरी तशी पण धोक्यात येते पण शिकल्यावर कमीत कमी तुमचं जर जॉबचं प्रोफाईल चेंज होतं आहे तर ते तुम्ही मॅनेज करू शकता. तर त्यांचा हा सल्ला आहे की तुम्ही जे काही काम करता ते तुम्ही काम AIला देऊन रोज त्याची प्रॅक्टिस करा की ते कसं त्याचं आउटपुट येतं. मग त्याला नंतर आपल्याला कळेल की कसं आपल्याला खरंच काम त्याला करता येतं आहे, कुठे तो चुका करतोय. कारण जग जे आहे ते त्याच दिशेने वाढत चाललं आहे. तर जसं मी सुरुवातीला म्हटलं समथिंग बिग इज हॅपनिंग म्हणजे काहीतरी मोठं होतं आहे. तुम्हालाही मी एक असाइनमेंट देतो किंवा तुम्हाला एक काम देतो. तुम्ही जे काही काम करता समजा तुमचं काही ॲनालिसिसचं काम असेल तर एखादं एक्सेल शीट
देऊन बघा तुम्ही AI ला, तुम्ही जो जो कुठला टूल यूज करता किंवा तुम्ही जर सोशल मीडियावरती पोस्टिंगच करता, समजा LinkedInवरतीच करता किंवा एक्सवरती करता किंवा तुम्ही जर फेसबुकवरतीच काही पोस्ट करता, तर त्याचं ड्राफ्टिंगचं काम द्या. त्या ड्राफ्ट बघा कसा तो देतोय. तर हे तुम्ही जर मी जसं तुम्हाला काम दिलं ते तुम्ही जर करून सांगितलं मला आणि त्यांना शेअर केलं, तर तुमचा कसा अनुभव आला, तर आपण पुढे याच्याबद्दल आणखीन बोलू शकतो. तर पैसा पाणी या सदराबद्दल तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. माझा प्रयत्न असणार आहे की प्रत्येक प्रश्नाचा मी उत्तर देईन आणि याचं न्यूजलेटर जे आहे पैसा पाणीचं, ते तुम्ही मुंबई तकच्या वेबसाईटवरती दर रविवारी वाचू शकता. एकदा पुन्हा हा व्हिडिओ बघण्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार.